TCN न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो पाहताना डोळे ओलावतो, ऐकताना छातीत कालवा कालो होते आणि समजून घेताना माणूस म्हणून आपली जबाबदारी आपल्याला प्रश्न विचारते। आजचा विषय आहे बेघर, दुर्लक्षित, समाजाने दूर लोटलेले मनोरुग्ण आणि त्यांच्यासाठी आशेचा किरण ठरलेले नंददीप फाउंडेशन। मित्रांनो, रस्त्यावर भटकताना एखादा माणूस आपल्याला दिसतो, कपडे फाटलेले, केस विस्कटलेले, डोळ्यांत भीती आणि ओठांवर अस्पष्ट शब्द। आपण काय करतो? नजर चुकवतो। कधी हा वेडा आहे म्हणत पुढे निघून जातो, कधी भीतीने बाजूला होतो। पण कधी आपण थांबून विचार केला आहे का हा माणूस असा का झाला? याच्याही आयुष्यात कधीतरी घर होतं, आई होती, वडील होते, स्वप्न होती। आज तो रस्त्यावर आहे, पण त्याचा दोष खरंच त्याचाच आहे का? मित्रांनो, मानसिक आजार हा पाप नाही, तो शाप नाही, तो उपचाराने बरा होणारा आजार आहे। पण उपचार मिळण्यासाठी सर्वात आधी हवी असते माणुसकी, आणि हीच माणुसकी जिवंत ठेवण्याचं काम करत आहे यवतमाळ जिल्ह्यातील नंददीप फाउंडेशन। नंददीप म्हणजे अंधारात उजेड, निराशेत आशा आणि संपलेल्या वाटणाऱ्या आयुष्यात नवसंजीवनी। या फाउंडेशनची कहाणी म्हणजे केवळ एक संस्था नाही, ती आहे एका माणसाच्या वेदनेतून जन्मलेली चळवळ। संदीप बाबाराव शिंदे, एक सामान्य तरुण, पण आयुष्याने त्याच्यासमोर असा प्रसंग उभा केला ज्याने त्याचं संपूर्ण आयुष्यच बदलून टाकलं। आपल्या लहान भावाचा अपघाती मृत्यू, त्या दुःखातून सावरण्याचा प्रयत्न आणि त्याच काळात रस्त्यावर भटकणारे मनोरुग्ण पाहून मनात उठलेला प्रश्न, हे लोक असे का झाले? यांची काळजी कोण घेणार? आपण काहीच करू शकत नाही का? याच प्रश्नातून जन्म झाला नंददीप फाउंडेशनचा। सुरुवातीला स्वतःच्या खिशातून मित्रांच्या मदतीने रस्त्यावर झोपणाऱ्या मनोरुग्णांना अंघोळ घालणं, कपडे देणं, दाढी कटिंग करणं आणि सर्वात महत्त्वाचं त्यांच्याशी माणसासारखं बोलणं सुरू झालं। मित्रांनो, कोरोनाच्या काळात जेव्हा आपल्यालाच घरात कोंडून राहावं लागलं, तेव्हा रस्त्यावरचे हे लोक कुठे गेले? त्या काळात नंददीप फाउंडेशनने या बेघर मनोरुग्णांना घर दिलं, भोजन दिलं, औषधोपचार दिले आणि पुन्हा एकदा माणूस म्हणून जगण्याचा हक्क दिला। आज नंददीप हे फक्त नाव नाही, ते आहे बेघर मनोरुग्णांसाठी निवारा केंद्र, जिथे राहण्याची सोय, जेवण, कपडे, औषधोपचार आणि मानसिक समुपदेशन सगळं काही केलं जातं। अनेक असे रुग्ण जे कधी स्वतःचं नावही विसरले होते, आज स्वतःच्या पायावर उभे आहेत आणि काहींना त्यांच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचवण्यात नंददीप यशस्वी ठरला आहे। नंददीप फाउंडेशन बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र आपण या ठिकाणी यवतमाळमध्ये चालवतो आहे। गेल्या 9 वर्षापासून या निराधार असलेल्या, कचऱ्यात जे पडलेले असतात, ज्यांचे हातापाय सडलेले असतात, ज्यांच्या पाया हातातून किडे सुद्धा निघतात, जे मानसिक रुग्ण, ज्यांचं गाव नाव सुद्धा त्यांना माहीत नसते, अशा निराधार आणि निराश्रित बेघर मनोरुग्णांसाठी नंददीप फाउंडेशन गेल्या 9 वर्षापासून काम करते आहे। आज या निवारा केंद्राला जवळपास 4 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि या 4 वर्षामध्ये आपण एक विशेष कार्य नंददीप फाउंडेशनच्या माध्यमातून, लोक चळवळीमधून, लोकांच्या सगळ्यांच्या मदतीमधून हे कार्य पुढे जात आहे। आज आपण 4 वर्षामध्ये जवळपास 900 बेघर बांधवांना निवारा देऊन या ठिकाणी 702 बेघर बांधवांचं पुनर्वसन करण्यात आपण यशस्वी झालेलो आहोत। यामध्ये अनेक राज्यामध्ये, 17 राज्यामध्ये आपण बेघर बांधवांचं पुनर्वसन करण्यात यशस्वी झालो आहे। 2 देशामध्ये, नेपाळमध्ये सुद्धा आपण या बेघर बांधवांचं पुनर्वसन केलेलं आहे। 3 बेघर बांधवांना आपण नेपाळमध्ये सोडलेलं आहे। यासोबतच 17 राज्यामध्ये, बंगाल, झारखंड, ओडिशा, अनेक राज्यामधून यवतमाळ जिल्ह्यामध्ये आलेले जे बेवारस मनोरुग्ण, ज्यांचे केस वाढलेले असतात, दाढी वाढलेली असते, हातात दाढी वाढलेली असते, डोक्याचे केस वाढलेले असतात, अशा अवस्थेमध्ये त्या बेघर बांधवांना आपण निवारा देतो, त्यांचा उपचार केले जातात आणि उपचार केल्यानंतर ते बरे होऊन घरी जातात। अशा या निराधार बेघर बांधव आज आपल्याजवळ या निवारा केंद्रात जवळपास 250 पेशंट आहेत, जे बेघर आहेत, ज्यांना आई वडील नाहीत, ज्यांना परिवार नाहीत, ज्यांना कोणी सांभाळत नाही। अशा बेघर बांधवांसाठी नंददीप फाउंडेशन पुढे येत आहे आणि ही अखंड ज्योत दानशूर दानदात्यांमुळे वैद्यकीय सेवा, यवतमाळतील सर्व दानशूर डॉक्टर सुद्धा नंददीपच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत। त्यामुळे ही सेवा आपण पुढे ढकलू शकत आहे, पुढे नेऊ शकत आहे। पुढे आता या ठिकाणी आर्मी रोडवर हरिओम बाबूजी भूत यांनी 55 लाख रुपये किमतीची जागा 3.5 एकर दान केली आहे। त्या ठिकाणी आपण जवळपास 500 बेघर बांधवांचं निवारा केंद्र उभं करतो आहे। त्या ठिकाणी सुद्धा मदतीचा हात हवा आहे आणि आपण जर मदत केली नक्कीच त्या ठिकाणी 500 निराधारांना, ज्यांना परिवार नाही, अशा निराधारांना त्या ठिकाणी हक्काचं घर मिळेल। आणि त्या ठिकाणी आत्ताच किसनजी बोरले यांच्या माध्यमातून 50 बाय 20 असा हॉलचं बांधकाम सुरू झालेलं आहे। आपण सुद्धा त्या
सेंटरमध्ये त्या बेघर बांधवांच्या या पुनर्वसन केंद्रामध्ये त्यांच्या घरामध्ये मदतीचा हात द्यावा. एक वीट तरी आपण दान करून या ठिकाणी मोलाचा सहभाग नोंदवू शकता. नंददीप फाउंडेशन यवतमाळ. मी संदीप शिंदे. मित्रांनो, ही सेवा पाहण्यासाठी घाटंजी नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष शैलेश ठाकूर यांनी स्वतः नंददीप फाउंडेशनच्या बेघर मनोरुग्ण निवारा केंद्राला भेट दिली. ही केवळ औपचारिक भेट नव्हती, ती होती एका लोकप्रतिनिधीची माणुसकीची साक्ष. या भेटीदरम्यान निवारा केंद्रातील रुग्णांशी संवाद साधण्यात आला आणि त्यांची अवस्था पाहून कोणाच्याही डोळ्यात पाणी येईल अशी परिस्थिती असतानाही त्यांच्या चेहऱ्यावरचा शांत भाव हेच सांगत होता की आम्हाला इथे माणूस म्हणून वागणूक मिळते. भाऊच्या ओळखीने आलो. नंदादीप शहरी बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र हे त्याला भेट द्यायसाठी आलो. याच्यासाठी किंवा बायांना हळदी कुंकू आपण घरी तर सगळ्यांना करू शकतो, पण आता ह्या ज्या आहे यांच्यासाठी काहीतरी नवीन उपक्रम आपण राबवला पाहिजे. असं ते राजीव नगरातल्या सगळ्या बायांनी तसं ठरवलं. आम्ही घरी हळदी कुंकू केलं नाही, आम्ही सगळं त्यांच्यासाठी इथेच आणलं. जे बायांचं साहित्य राहते टिकली पासून सगळं सगळं जे मेकअप किट पूर्ण, तर त्या किट त्यांना द्यायसाठी आम्ही ते सगळं घेऊन आलो. मित्रांनो, इथेच थांबू नका. हा व्हिडिओ पाहत असताना एक क्षण थांबा. जर तुम्हाला असे वाटत असेल की समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी आवाज उठवणं गरजेचं आहे, जर तुम्हाला सत्य, वास्तव आणि माणुसकीची बाजू पाहायची असेल, तर आत्ताच TCN न्यूज YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण तुमचा एक सबस्क्राईब एखाद्या गरजूचा आवाज मोठा करू शकतो. मित्रांनो, नंददीप फाउंडेशन आज देणग्यांच्या मदतीवर चालत आहे. कोणी धान्य देतं, कोणी कपडे, कोणी औषधं, तर कोणी आर्थिक मदत. ही मदत म्हणजे दान नाही, तर माणुसकीची गुंतवणूक आहे. जर तुम्हालाही या कार्यात सहभागी व्हायचं असेल, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले नंददीप फाउंडेशनचे संपर्क क्रमांक आणि पत्ता आवर्जून पहा. मित्रांनो, आज एखादा माणूस रस्त्यावर आहे, उद्या तो आपल्यातलाच कोणी असू शकतो. आज मदत आपण करतोय, उद्या कदाचित आपल्यालाच मदतीची गरज भासेल. म्हणूनच आजच निर्णय घ्या, माणूस म्हणून उभं राहायचा. पुन्हा एकदा TCN न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करा.